भारतातील चलन पद्धतीत योग्य त्या सुधारणा करण्यासाठी 1925 साली पंचम जॉर्ज यांनी रॉयल कमिशन नेमले होते. यामध्ये एकूण 4 भारतीय सभासद आणि 5 ब्रिटिश सभासद असे एकूण 9 सभासदांचे हे कमिशन होते. या कमिशनची पहिली बैठक 23 नोव्हेंबर 1925 रोजी झाली. त्यानंतर मुंबई आणि कलकत्ता येथे बैठका झाल्या. 50 बैठकांमध्ये कमिशनने एकूण 48 अर्थशास्त्रज्ञांच्या साक्षी घेतल्या. त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक साक्षीदार होते. रॉयल कमिशनने आपला अहवाल एकूण 5 खंडामध्ये प्रसिद्ध केला होता. रॉयल कमिशनमध्ये मुख्यतः भारतीय रुपयाची किंमत एकास 4 असावी की एकास 6 असावी याबाबत कोणत्या प्रमाणाने भारतीय चलन पद्धती फायदेशीर असेल याबाबत चर्चा झाली. मुद्दा अत्यंत वादग्रस्त होता. त्यामध्ये बऱ्याच शास्त्रज्ञांनी आणि अर्थशास्त्रातल्या जाणकारांनी वेगवेगळी मते दिलेली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ यासाठी प्रमाण मानण्यात आला होता. कमिशनच्या सर्व सभासदांनी हा ग्रंथ प्रमाण मानून काम करायला सुरुवात केली होती. मुंबई इलाक्यात फायनान्शियल कमिटी यांची बैठक बसली होती. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साक्ष देण्यासाठी बसवले तेव्हा कमिटीच्या प्रत्येक सभासदाच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या प्रोव्हिन्शियल फायनान्स या ग्रंथाची प्रत होती. बाबासाहेबांनी रॉयल कमिशन पुढे दिनांक 15 डिसेंबर 1925 रोजी साक्ष दिली. डॉक्टर आंबेडकरांना एकूण 214 प्रश्न विचारण्यात आले होते. मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेचा प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष त्यावेळी झाली होती. शेवटी या ग्रंथाला प्रमाण म्हणून रॉयल कमिशनने चलन पद्धती संबंधी शिफारशी केल्या. 1927 मध्ये मध्यवर्ती चलन पद्धती विषयक बिल आणले गेले. अर्थमंत्री सर बेसिल बॅकेट यांनी बिल जाहीर केले. तेव्हा या बिलाविरुद्ध देशामध्ये चळवळ सुरू झाली. या बिलात योग्य त्या सुधारणा घडवून आणून देशहितासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बिलासंबंधी आपले विचार मध्यवर्ती कायदेमंडळाला लिहून कळवले. ते बिल सरकारने शेवटी मंजूर केले. रुपयाचा भाव एकास 6 ठरवला गेला आणि एकास 6 हा भाव आजही अद्याप चालू आहे.